महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळात लिंगायत समाजाच्या सर्व जातींचा समावेश व्हावा, या महामंडळाचा निधी वाढवावा, तसंच समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आज समाजाच्या वतीने जिल्ह्यातील लिंगायत बांधव आणि भगिनींनी साखळी उपोषण केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो जणांनी साखळी उपोषणाच्या माध्यमातून राज्य शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून दिली। त्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। राज्यातील लिंगायत समाजासाठी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची 2023 मध्ये स्थापना करण्यात आली। मात्र या महामंडळाच्या सवलती फक्त ओबीसी समाजाला मिळाल्या, त्यामुळे 90% लिंगायत समाज आर्थिक लाभापासून दुर्लक्षित राहिला। या महामंडळासाठी शासनाने 50 कोटींची तरतूद केली, पण संपूर्ण समाजाला लाभ मिळत नसल्याने या महामंडळाचे निकष बदलावेत। या महामंडळाला अण्णासाहेब पाटील तसंच मौलाना आझाद, परशुराम आणि जैन समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाप्रमाणे स्वायत्त दर्जा द्यावा, तसंच या महामंडळासाठी 1000 कोटींची तरतूद करावी। राज्य शासनाने लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा द्यावा, तसंच या मागण्यांसंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा। या मागणीसाठी आज समस्त लिंगायत समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषणाचं आयोजन केलं होतं। इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे, आलासचे जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, जागतिक लिंगायत महासभेच्या राज्याध्यक्षा सरलाताई पाटील, राजशेखर तंबाके, कुंडल संगमचे मृत्युंजय महास्वामी, गडिंग्लज तालुक्यातील नूल इथल्या सुरगेश्वर पीठाचे महास्वामीजी गुरुसिद्धेश्वर, आळते इथल्या अल्लमप्रभू मठाचे बसवकुमार स्वामीजी, शिरोळच्या दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या पुढाकारातून आज साखळी उपोषण झालं। 2023 साली महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक करण्यात आली, ती नेमणूक करत असताना ओबीसीच्या अंतर्गत करण्यात आली। त्यासाठी आता ही ओबीसीची अट शिथिल करून सरसकट लिंगायत समाजाला त्याचा लाभ मिळावा व लिंगायत समाजामधील सर्वच घटकांना त्याचा लाभ मिळो, ह्याच्यासाठी आता 9 तारखेचं आपण क्रांती दिनाचं औचित्य साधून जे साखळी उपोषणाला जे आज आम्ही जी सुरुवात केलेली, त्याच्यासाठी आज हजारोच्या संख्येने 35 ते 40 हजार इतक्या लोकसंख्येने आज लिंगायत बांधव देखील आलेले आहेत। अनेक मराठा समाजांनी देखील इथे येऊन पाठिंबा दिलेला आहे, धनगर समाजाने दिलेला आहे, जैन समाज, प्रत्येक समाज देखील तळागाळातले येऊन या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आज आपणाला हा बघायला मिळतो। या आंदोलनासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येक खेड्यातून लोक बसेस करून, गाड्या करून मोठ्या संख्येनं महिला भगिनींसह आपण इथं पाहत असाल उपस्थिती किती महिलांची मोठी आहे। ते प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय पूर्ण फक्त कोल्हापूर जिल्हा नाही, सांगली, सोलापूर इथून सुद्धा जनसमुदाय आलेला आहे आणि सर्वांच्याच भल्याचं महाराष्ट्राच्या असल्यामुळं सगळीकडून आम्हाला या मागणीला पाठिंबा मिळत आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी पुढाकार घेऊन इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे, आलास मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, कुंडल संगमचे मृत्युंजय महास्वामी, गणपतराव पाटील यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून दिली। दरम्यान आंदोलनस्थळी भेट देऊन माजी खासदार राजू शेट्टी, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार राजेश पाटील, बसवराज अजरी, नगरसेवक संतोष तिकोडे, प्राध्यापक राजा माळगी, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगुले, शैलजा पाटील, संग्रामसिंह कुपेकर, सानिका आवाडे, नगरसेवक अनिकेत चराटी यांच्यासह विविध गावातून आलेल्या समाज बांधवांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी सुभाष महाजन, मनोज कुमार रणदिवे, सुदर्शन बिराजदार, नितीन पाटील यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते।